स्वागत पुण्यामध्ये दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये सुषमा अंधारेंच्या हस्ते पूजा केली जाते, आरती केली जाते। आज ठाकरे गट आणि शिंदे गट दोघांसाठीही अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे, कारण का आमदार अपात्रतेचा निकाल अवघ्या तासाभरामध्ये हाती येणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत, दावे प्रतिदावे केले जात आहेत। सध्या आपण जे दृश्य पाहतोय सुषमा अंधारे या दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये आरती करण्यासाठी पोहोचलेल्या आहेत। काही वेळापूर्वी ठाण्यामध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून वागळे इस्टेट इथल्या गणपती मंदिरामध्ये आरती केली गेली। आज शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीचा निकाल समोर येणार आहे। 4:30 वाजता निकाल वाचनाला सुरुवात होणार आहे। प्रत्येकालाच आशा आहे, प्रत्येकाला अपेक्षा आहे की निकाल आपल्या बाजूने लागेल। अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत। ठाकरे गटाकडून काही लोकांचं असं म्हणणं आहे की निकाल आपल्या बाजूने लागेल, तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की मॅच फिक्स झालेली आहे, निकाल 2 दिवसांपूर्वीच ठरलेला आहे, आता केवळ निकाल वाचनाची औपचारिकता केली जाणार आहे। तर शिंदे गटाकडूनही अपेक्षा व्यक्त केली जाते की मेरिटवरती निकाल दिला जावा। निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव आणि चिन्ह आपल्याला दिलेलं आहे, त्यामुळे निकाल आपल्या बाजूने लागावा, संख्याबळ आपल्याकडे आहे, त्यामुळे निकाल आपल्या बाजूने लागावा अशी अपेक्षा शिंदे गटाकडून व्यक्त केली जाते। त्यामुळे नेमका निकाल काय लागतो हे पाहणं महत्त्वाचं आहे, उत्सुकतेचं आहे। सध्या आपण दृश्य पाहतोय ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या पुण्यातल्या दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये आरती करतात।